समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत का? मस्तच राहा. तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आता उद्या आहे शिवरात्र, त्याच्यामुळे शिवरात्रीची तयारी चालू आहे. काल तर सगळं घर वगैरे साफसफाई करून ठेवले. किचन राहिले तर आता किचनला आज संध्याकाळी बघायचं किचनला. आणि आता इथं चालू आहेत माझ्या फुलवाती बनवायला. हे बघा आता फुलवाती बनवून ठेवते मी. अशा बनवून ठेवलं ना तर मग सोपं पडतं काम. पटकन एक एक उचलून घेऊन जाता येते मंदिरामध्ये. आणि पिळ्याच्या वाती पण बनवायच्या आता. पण आता मला किती टाईम भेटतोय काय भेटतोय माहीत नाही. आज सकाळी तर मला लवकर शिवायला बसायचं होतं शिवायला, पण म्हणलं आज जर शिवायला आता बसले तर मग दिवसच जातो, मग काहीच काम करणं होत नाही. त्याच्यामुळे म्हणलं चला अगोदर फुलवाती बनवून घेऊ आणि नंतर बाकीचे कामं करू. तर चालू आहेत एक 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 अशा फुलवाती बनवून ठेवल्यात. आणि आता तुपामध्ये बुडवून खूप काम सोपं पडतं माझं. हां लवकर लवकर केलं की काम उरकतं. आज इतकं काम पटापट उरकिलं आहे ना. आज शिवानीला पण आज सकाळी सकाळी चिंचाचं पोतं आलं आणि मला पण आज लवकर बसायचं होतं. त्याच्यामुळे मग मी काय फक्त आज देवपूजा फक्त माझी उरकिली आणि पाणी फक्त भरलं आहे. आता मंदिरात वगैरे जाऊन आले, त्याच्यामुळे म्हणलं आता नको शिवायला बसलं ना तर माझं हे काम राहील. त्याच्यामुळे मग मी आज काय शिवायला लवकर बसली नाही. रात्रीच 11 वाजेपर्यंत बसून ब्लाऊज वगैरे कट करून ठेवले होते मी. हां जाऊ दे, तुला जेवढं पूर्ण होतं तेवढंच हे करून ठेव आज. अशा वाती बनवून फ्रीजमध्ये ठेवल्या ना तर खूप काम सोपं पडतं आणि घट्ट पण होते. थोडंसुद्धा तूप इकडे इकडे वाया जात नाही. त्याच्यामुळे मी असंच बनवून ठेवते कधी पण मला लागणार आहे तेव्हा. ह्या अगोदर पण बऱ्याच वेळेस मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं वाती कशा बनवून ठेवायच्या, स्टोर कशा करून ठेवायच्या. तर तेच आता माझं काम चालू आहे. आणि आता पिळ्याच्या वाती तसं तर उद्या शिवरात्रीला महाशिवरात्रीची इतकी मोठी वात असते ना, अरे बापरे. पण मी काही तेवढी मोठी वात करत नाही. मी केव्हा केली पण नाही आणि नाही पण करणाऱ्या बायका करतात बऱ्याच वाती, पण मला नाही होत तेवढं करणं. त्याच्यामुळे मी काही करत नाही. मी फक्त 108 पिळ्याच्या वाती बनवते. हे बघा स्टोअर करून ठेवल्यात वाती. ती फुलवाती तुपातल्या. आणि आता अशा वाती बनवून ठेवायची पिळ्याच्या. अशा पिळ्याच्या वाती बनवले ना आता ती किती बनवणं होतात काय होतात माहीत नाही. जेवढ्या होतील तेवढ्या होतील. तर आता चला हे पण काम तेवढंच महत्त्वाचं आहे वातीचं पण. नाहीतर मग उद्या इतकी वाडाताण होते ना, कारण मंदिरात जायचं, मंदिरात पण वाती लागणार, घरी पण अभिषेक करायचा. त्याच्यामुळे मग लागते वाती वगैरे बऱ्याच. कापसाचं एक तर एवढं शॉर्टेज आहे ना आमच्या इकडं. पहिलं एवढा कापूस होतं ना. तर चला आता संध्याकाळचा टाईम झाला आहे, स्वयंपाक करायचा आहे. आता छान दिसायले ग. हां चला आता संध्याकाळचा टाईम झाला. आता करायचे वाटाण्याचे पराठे बनवायचे. स्टोअर करून ठेवायचे होते, पण म्हणलं उद्या उपवास आहे, काल पण एकादश होती, मग ती काय भाजी करण्यात आली नसते. जेव्हा घरात असेल तर तेव्हा भाजी करण्यात होत नाही, नसली की मग वाटाण्याची आठवण येते. त्याच्यामुळे मग म्हणलं चला आता करून घेऊ. एवढेच आहे उगाच थोडंफार ठेवायचं. काय झालं तुझ्या मानेला? आजच्याच पाठ दुखायली जवळ ना. कसं होतंय काम असल्यावर माझं तर कसं होतंय, किती दिवस झालं माझं तर दुखायला लागले. माणसाला वाटते घरात बसून कामं, घरातल्या कामाला बी लय सगळं हे करावं लागतंय. चला आता ही थंड पाणी टाकून मिक्सरमधून काढून घेऊ. मिरच्या, अद्रक, लसूण आहे का सोललेला? लसूण नाही. मी आता गरम पाणी काढून घेते अगोदर. गरम पाणी काढून घ्यायचं. आम्ही तर कशाचे पराठे करते. उद्या तर उपवास आहे अजून पुन्हा. मग म्हणलं आता जास्त जर स्वयंपाक केला तर उद्या शिल्लक राहील. उद्या सगळ्याचाच उपवास आहे. त्याच्यामुळे मग आता
सगळ्याच्या नावचे 2-2 केले तरी बास होऊन जाते. मग ती वाटाणे पण कारणी लागतेली. त्याच्यामुळे मेथीची भाजी आणली असते त्यात थोडी मेथीची भाजी पण टाकली असते. हा ना बाई, मला लक्षातच नाही. माझ्या लक्षातच जात नाही. बाजार आता बरेच दिवस झाले शिवानी बाजार करते, मी जातच नाही, कधीतरी जाते. मग गेलं का मग काय ना काय विसरते माझ्याकडून. डबल जायचं होतं बाजारात, पुन्हा जाणं झालं नाही मला. डबल जाऊ द्या म्हणलं आता. चला आता भांडी वगैरे पालते घालायचे राहिलेत बघा, खालीच आणून ठेवले सगळं. देवाला दिवा लावलाय, सेवा करायची राहिली अजून माझी. सेवा करून घ्यायची आता. आपलं मनी प्लॅनचं झाड काढायचं होतं खाली ग बाई, आमच्या तर काहीच लक्षात राहत नाही बाई. 2 दिवस झालं म्हणते झाड काढायचं म्हणून, पण चांगली असं झाडांची ग्रोथ केली चांगली इकडे. चला छान असं बघा, छान झालं आता, छान झालं. चला आता हे मिक्सरचं भांडं घे. मिक्सरचं भांडं मिक्सर बी घे, लगेचच करून घेऊ आता. मिक्सरमधून काढू म्हणजे सोपं जाईल. एक दह्याचा पुडा आणावा लागेल. आमच्या साईचं दही लावलेलं असतं, ते काय आंबट होत नाही जरासुद्धा. त्याच्यामुळे ना दुकानचं दही आणावं लागतं, आणि दुकानचं दही ना आंबट नसतं, चांगलं असतं. त्याच्यामुळे आम्ही दुकानचंच दही आणतो जास्त कधी तर. उकळून घेतल्यामुळे जरा वाटाणे मोठे झाले. तर दुकानचे वाटाणे आहेत, पण ती संध्याकाळी भिजू घालावं लागतं, मग सकाळी भाजी करावं लागतं. हे कसं ताजे वाटाणे होते, त्याच्यामुळे मिरच्या टाकायच्या म्हणजे 2-4. छान दिसते. तू स्वतःलाच बघत जा, तिला सवयच आहे स्वतःला बघायची. व्हिडिओ कॉल बी केला ना आता स्वतःलाच बघत. त्या समोरच्या माणसाला बोलायचं तर राहिलं बाजूलाच, स्वतःला बघू परेशान. ज्या मामीला माऊला सगळ्याला माहीत झालं आता, व्हिडिओ कॉल केलं की शिवानी आम्हाला बोलत नाही, स्वतःलाच बघत म्हणून. होईल कल करतच आपण, होईल काय व्हायचं. चांगलं आहे एवढा पण काही लई नाही. गोरी आहे इकडं बघ. हो तुझी काळी हा, दिसते. छान लांब गेलं की किती काळी दिसते. ओळखून येत नाही. हो. दिसतंय कसं देवानं जसं दिलंय तसंच ठीक आहे, काही नाही. गोरं काळं सगळं देवापासूनच आलं. विठ्ठल किती काळा आहे. विठ्ठल देवानं काय म्हणा, माझा देवानं तसंच म्हणा मी लय काळा हवा म्हणून. त्याच्याकडे जादू आहे गोरी व्हायची. एका मिनिटात काळा, एका मिनिटात गोर. एक काळ आणि गोर, 2च कलर आहेत. आणि एक माझ्यासारखी लाईट आली की गोर, लाईट गेली की काय. अजून टाकणार मिरच्या मी तिखट होईल ना नाही ना, तिखट चटणी टाकायची ना. तिखट नाही टाकायचे. हिरव्या मिरच्या टाकल्या चटणी कशाला टाकायची. 2 घेऊ मिरच्या, 2 घेऊन टाकू मिरच्या चांगली. जिरे पण यातच टाकू, जिरे पण टाकायतच. बस राहू तेवढी. चटणी टाकायचं म्हणलं ना जीव एकदम खालीवरी होतोय. चटणी नको म्हणते टाकायचं, पण चटणी शिवाय आणि मिठाशिवाय तर कोणत्यालाच पदार्थाला चव येत नाही. चटणी आणि मीठ तर भरपूर पाहिजे, पण तीच नको आहे. हां जिरे, आणि आता लसूण. हां लसूण, अद्रक आहे का? अद्रक खिसून टाक जरा, खिसा अद्रक. लसूण नाही ना, असं होता का कसं तरी सोललं ना. कुठला सकाळी. बरं जाऊ दे, सोलून घेऊ लसूण. काय त्याला एवढं लसूण सोलायला काय लागतंय. खराब झालं माझं, अजून तर नीट झाला नाही. किती दिवस झालं बाई. चला आता उद्या शिवरात्र आहे. शिवरात्रीच्या तुम्हाला सकाळना कालच्या व्हिडिओमध्ये पण शुभेच्छा दिल्या होत्या, आजच्या व्हिडिओ पण शुभेच्छा देते. हा व्हिडिओ आता उद्याच्याला येईल आमचा. छोटासा व्हिडिओ होईल, जास्त काही मोठा व्हायचं नाही. कारण आज दिवसभर काही शूट घेतला नाही, कारण हिच्या मागं चिंचा होत्या पडायच्या. पण माझ्या मागं शिलाईचं काम होतं. मला आजच्या आज 2-3 ब्लाऊज कंप्लीट करायचे होते मला आज. त्याच्यामुळे मी पण काही दिवसभर शूट घेतला नाही. सकाळी थोड्या वाती बनवून ठेवल्या होत्या, आणि मग काहीच घेतलं नाही. तर उद्या सकाळी मला लवकर उठावं लागलं उद्याच्याला. म्हणजे उद्याच्याला अभिषेक वगैरे महादेवाचा 14 वाद्य. तू स्वतःलाच बघत जा बघा. दात साईडनं आले कसे दात आले बघा बाजूने, आहे का? मित्र आलेल्या बाई वरच्या शिवानीला दात कशी काय आले इकडं. तिची भाऊ पण म्हणली शिवानी दात कसं काय आले तुला इकडं. पुन्हा लक्ष करून बघितलं तर ती लबरं लावलेले आहेत पांढऱ्या कलरचे, त्याच्यामुळे ती दात आल्यासारखे वाटते पांढरे.
आता काढायचे. 2 वर्ष झालं नाही का? 2 वर्ष झालं आता पिना लावून. आता काढायचे. आता जर आम्ही लावलं नसतं तर दात जास्त बाहेर आले असते, त्याच्यामुळे मग थोडंच लावलं. वय जेवढं कवळ असतं ना तेवढं दात पटवण्यामध्ये जातात. एकदा वय जास्त झालं ना तर मग दातामध्ये जात नाहीत लवकर, कुणालाही खराब होतं. त्याच्यामुळे मग आम्ही लावून घेतलं अगोदरच. बकरा एवढं खिसून एवढीशी पडली. जाऊ दे, बस झालं, काही नाही. बस झालं. हे राहू दे, चहा सकाळी टाकते मी. लसूण चल. माझं नाही चाललं. तुझं नाही चालत, तू नाही सांगायचं. लसूण हाय, टाइम आहे अजून. काय नाही, टाइम आहे अजून. अबो 7:30. काय तेव्हा त्या बिग बॉसनं तर येड लावले माहिती का? येड लावले बिग बॉसनं तर. कधी स्वयंपाक करणार, आमची बिग कधी बॉसची टीव्हीकडे जाईल आमची असं बिग झालं. बॉसची चर्चा चालू होती, तर त्याच्यात लगेच म्हणाली अड झाली. तिनं बी आली की बिग बॉसची चर्चा अगं करायची. बाई, बघा बिग बॉसची चर्चा होती याची. मग एवढ्या बिग बॉस आवडते ना. जाशीला म्हणलं संपूच ना वाटतंय. मी, 1.5 तास बिग बॉस असते पण आमची 3 तास चर्चा असते. एवढं येड लावलं ना बिग बॉस न. संध्याकाळी स्वयंपाक एवढी गडबड असते स्वयंपाकाची. मीठ टाकले का नाही, चटणी टाकले का नाही, हीच आठवण राहत नाही. एवढी तर गडबड असते. बस का? बस. तर बघा आमच्या मायलिकीचा धिंगाणा. आज मायलिकीचं टंगळमंगळ करीत स्वयंपाक चालू होता, कारण आज जास्तीचा काय स्वयंपाक बनवायचा नव्हता. आज वाटाण्याचेच पराठे बनवायचे होते. आणि तसं तर शिवानी एकटीच किचनमध्ये स्वयंपाक करत असते. मी शिवायला असते शिवानी असली की, आणि मी किचनमध्ये असली की शिवानी इकडे टी व्ही बघत बसते. त्याच्यामुळे पण रात्री शिवानीला पराठे बनवायला येत नव्हते. मग ती मला म्हणली की मला रेसिपी सांग. मी मला चला आता हिला सांगच, तर हिनं चटणी मिठाचं लई कमी प्रमाणात वापर करते. मग चटणी मीठ जर कमी वापरलं तर ते काही चांगलं होत नाही. म्हणून म्हणलं चला पीठ तरी मळून देते तुला, नंतर मग बाकीचं तुझ्या तू कर. मी पीठ मळून दिलं तिला पूर्ण. वाटाण्याचे आहेत ते पहिल्यांदाच थोडेसे खालीवरी केले तेलामध्ये टाकून, नाहीतर मग ते कच्चापणाचा वास आला असता त्याचा वाटाण्याचा. म्हणून मग थोडेसे तेलावर खालीवरी केले. चटणी मीठ व जिरे वगैरे सगळं टाकलं त्याच्यामध्ये आणि पीठ मळून ठेवलं. आणि मग इकडे शिवायला बसले. म्हणलं पीठ भिजतंय तोपर्यंत थोडाफार शिवू. तर तोपर्यंत शिवानी बर्फ लावत होती चेहऱ्याला. मला लगेच म्हणले की मम्मी धर तू पण लाव, तुझ्या चेहऱ्याला सुरकुत्या असतात तर ह्या बर्फानं जरा म्हणजे मसाज करत जा, म्हणजे चेहरा चांगला राहतो आहे म्हणून. आणि बर्फानं चेहरा चोळला ना इतका थंड आणि फ्रेश वाटतं ना, खूप छान वाटतं. त्याच्यामुळे मग मला बी नाद लागला. मग मी बसली थोड्या वेळ चेहरा स्प्रेश करत म्हणायचं स्प्रेश करत बसली थोड्या वेळ बर्फानं. पण इतका थंड लागत होता ना बर्फ, कधी चेहऱ्याचा बाजूला काढायला असं झालं होतं. नंतर अजून टावेलात घातला. अगोदर टावेलातच घालून शिवानीने मला दिलं होतं. पण मला वाटलं की बघू टावेल काढून कसं वाटतंय, तर पण लई थंड वाटत होतं. त्याच्यामुळे मग मी अजून म्हणजे टावेलामध्ये घातलं, अजून ही केला, अजून टावेलाच्या बाहेर काढलं. तर असा झाला मसाज. भारी वाटतं बर्फानं. तुम्ही पण ट्राय करून बघा कसं वाटतंय तर. आणि चेहरा पण एकदम म्हणजे थोडासा फ्रेश वाटतो आपल्याला. म्हणून मग बर्फानं थोडीशी मसाज करून घेतली आणि नंतर गेले स्वयंपाकाकडं. शिवानीचा इकडे बिग बॉस लागलं होतं, त्याच्या इकडे जीव ओढत होता. त्याच्यामुळे तिला वाटलं की आता मम्मी करायला उठते का नाही, म्हणून गेली गडबडीनं. भले मोठे पराठे तिनं करून ठेवले, पण ते काही मला आवडले नाही. त्याच्यामुळे मग मी म्हणले की सरक बाजूला, माझी मी करते. तर बघा कसला भारी चेहरा वाटायला होता माझी. मला आता मोबाईलमध्ये तुम्हाला काय सेमच वाटणार, काहीच बदल वाटणार नाही. पण माझी मला स्वतःला बर्फानं तुम्ही म्हणजे स्वतः ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की बर्फानं चेहऱ्याची मसाज केल्याच्यानंतर काय वाटतं. तर खूप छान वाटतं आणि कलर पण थोडासा फ्रेश वाटतो आपल्याला. त्याच्यामुळे मग थोडासा मसाज केला आणि नंतर मला जायचं होतं स्वयंपाकाकडं. आणि शिवानी गेली होती, पण तिनं पराठे खूप मोठे केले होते. त्याच्यामुळे मग मीच गेले. तिला राग करत होते की एवढे मोठे असतात का, असे असतात का म्हणून. पण म्हणलं जाऊ दे आता केले 2. ती म्हणली राहू दे, माझी मी खाते, तुला कसले करायचे तसले कर. म्हणून मग तिचे 2 भाजून बाजूला ठेवले आणि नंतर माझी मी केले. आणि मी पराठे कसे केले बघा तुम्ही. पहिल्यांदा लाटून घेतलं, मधून तेल लावलं, 4 पदरी केलं तेल लावून, आणि नंतर म्हणजे मोठं साईजचे पराठा लाटला आणि नंतर अजून त्याला तेल लावलं आणि अजून डबल दुमडलं. तर तो पराठा इतका छान आणि सॉफ्ट झाला होता ना, एकदम कापसासारखा झाला होता. काकू म्हणतात की गबगबीत झाला. तर तसा पराठा झाला होता, खूप छान झाला होता. हात तर लावायची गरज नव्हती, एवढा फास्ट तो तुटत होता लगे. आणि शिवानीने केलेला पराठा ना एकदम जरा थोडासा निब्बर झाला होता.
पण तिने खाल्ली. तिनं रोटी जशी आपण करतो ना तर तशी केली होती तिनं, कारण तिला माहितीच नव्हतं की पराठा कसा लाटायचा असतो. तर त्याच्यामुळे मग तिनं मी यायच्या आधीच 2 लाटून ठेवले होते. नंतर मग मी डबल तेल लावून दुमडलं. पण पराठा इतका सॉफ्ट आणि खूप छान झाला होता, एकदम कापसासारखा. मला तर खूप आवडला. मला वाटलं होतं यातला शिल्लक राहते का काय, उद्या उपवास आहे, एवढे उगाचच केले, पीठ ठेवलं असतं बरं झालं असतं वाटायला लागलं. पण सगळे फत्ते झाले, म्हणजेच बरोबर झाले कटाकटी, काहीच उरलं नाही त्यातलं. मग आपण स्वयंपाक केला तर काही नाही उरलं ना तर मग चांगलं वाटतं. आणि उरला आणि स्वयंपाक वाटोळा झाला ना तर मग वाटतं उगाचच एवढं केलं, उगाचच गॅस पण वाया गेला, पीठ पण वाया गेलं असं वाटतं, उपवास होता म्हणून. तर बघा इथं छान असे पराठे माझे व्हायला लागले, तुम्ही पण नक्की करून बघा. आणि मी खरं तर ना भाजीसाठी मी स्टोअर करून ठेवायचे वाटाणे, म्हणून मी धुवून छान असे वाळवून ठेवले होते, म्हणजेच हाडकावून सुकवून ठेवले होते. पण नंतर विचार केला की म्हणलं नको, आता उद्या उपवास आहे, परवा दिवशी एकादस आली होती, मग अजून शेवग्याच्या शेंगाची भाजी आणली होती, म्हणलं तेच जर करत बसलं ना तर वाटाण्याची मग भाजी काही करण्यातच यायची नाही. म्हणून म्हणलं जाऊ द्या, नको स्टोअर करून ठेवायला. म्हणून मग बाहेर काढले आणि मग वाटाण्याचे पराठे केले छान असे. आणि रोज पण भाजी भाकर खाऊन कंटाळा आला होता, म्हणलं जरा थोडंसं काहीतरी बदल केले तर खायला पण चांगलं वाटतं. आणि पराठे केले ना मेन भाजीचं टेन्शन राहत नाही, नाहीतर मग एका टायमापुरती काय भाजी करायची, आणि तेवढी पण कटाकटी भाजी करायला होत नाही, शिल्लक भाजी राहतेच. तशी तर सकाळी भाजी आज थोडी राहिलेली टाकून दिली. किती पण कटाकटी करायचं म्हणलं ना तर शिल्लक राहतो स्वयंपाक. त्याच्यामुळे मग म्हणलं नको वाटोळा करायला, म्हणून मग पराठे बनवले ना तर भाजीचं वाचतं. एक दह्याचं पाकिट आणलं तर होऊन जातं. आणि तसं तर आमच्या घरी पण दही लावलेलं असतं, पण मी फक्त साय काढते, दूध वगैरे काही काढत नाही, त्याच्यामुळे मग ते काही खाण्यात येत नाही. आणि आंबट पण होत नाही, फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं त्याच्यामुळे. म्हणून मग दह्याचं पाकिट आणलं, भागला आजचा स्वयंपाक आमचा. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पराठे एकदा नक्की करून बघा, म्हणजे तुम्हाला पण समजेल की कसे लागतात, काय लागतात. तर भारी लागतात. तरी पण मला याच्यात मेथीची भाजी ॲड करायची होती, पण नव्हती म्हणून मी नाही ॲड केली, जेवढं आहे तेवढ्यातच ॲडजस्ट केले. तर उद्या पण महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अजून एकदा. तर उद्याची तयारी करून घेतली, म्हणजे शेंगदाणे वगैरे मला भाजायचे होते. त्याच्यामुळे आता व्हिडिओच्या इथेच करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. बाय. श्री स्वामी समर्थ.